नमस्कार, माझं नाव निलेश आणि आपला आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे की आपण AI आपल्या डेली लाईफमध्ये कसं वापरतो. जर तुम्ही माझा AIचा अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यामध्ये बेसिकली AI कसं काम करतं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कसं काम करतं हे मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या डेली लाईफमध्ये कळत न कळत तुम्ही AIचा वापर करत आहात किंवा तुमच्याकडून AIचा वापर हा करून घेतला जातोय पण हे तुम्हाला माहीत नाहीये. त्याच गोष्टीबद्दल आज आपण डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर तुम्ही बरेचशा आतापर्यंत व्हिडिओ बघणारे लोक स्मार्टफोन वापरत असणार आणि बऱ्याचशा लोकांच्या स्मार्टफोनला फेस लॉक आहे. बऱ्याचशा कंपन्या ते फीचर प्रोव्हाइड करतात किंवा एक फिंगरप्रिंट्स बायोमेट्रिक स्कॅनर आहे किंवा बायोमेट्रिक स्कॅनर आहे किंवा बरेचसे असे फीचर आहेत की ज्याच्याने तुमचा फोन हा तुमचाच आहे हे आपण आयडेंटिफाय करू शकतो. किंवा पुढचं उदाहरण द्यायचं म्हटलं तरी यूट्यूबचं, की तुम्ही यूट्यूबला एखादा व्हिडिओ बघितल्यानंतर काही वेळाने तुम्हाला त्याच व्हिडिओचे सजेशन्स तुम्हाला पुन्हा पुन्हा यायला लागतात. तर हे का होतं, म्हणजे त्यांना कसं कळतं की तुम्हाला स्पेसिफिक व्हिडिओची कॅटेगरी किंवा स्पेसिफिक व्हिडिओची कॅटेगरीज दाखवावी किंवा तुमच्या फोनला कसं माहिती असतं की हा तुमचाच फोन आहे किंवा हे तुमचंच बायोमेट्रिक आहे किंवा तुम्ही जो फेस रेकॉर्ड केलेला आहे हा तुमचाच आहे. तर हे का माहिती असतं, याच्या मागचं कारण असं की तुम्ही ऑलरेडी ते त्याच्यामध्ये त्याला ट्रेन केलेलं असतं किंवा ते फीड केलेलं असतं. आता फीड केलेलं याचा अर्थ काय असतो, जेव्हा तुम्ही फोन सेटअप करत असता तेव्हा तुम्ही ते फेसचं स्ट्रक्चर किंवा तो फेस त्याला दाखवलेला असतो, तो त्याने रेकॉर्ड केलेला असतो, त्याने तो त्याच्या मेमरीमध्ये स्टोअर केलेला असतो. इट वर्क्स लाईक AI मॉडेल, म्हणजे त्याला आपण माहिती दिली, त्याने ती स्टोअर केली आणि जेव्हा जेव्हा गरजेनुसार लागली तेव्हा त्याने ती वापरली आणि आपल्याला फोनचा ॲक्सेस दिला. सिम्पल. तर अशा बऱ्याचशा ठिकाणी आपण AIचा वापर करत असतो. तर तो कुठे कुठे करतो, माझ्या दृष्टीने मी सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये AIचा वापर कुठे कुठे करतात कळत न कळत, किंवा तुम्हाला असं कुठे वाटतं की जिथे AIचा वापर आपल्याकडे करून घेतला जातोय आजच्या काळामध्ये, हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सांगायचा मुद्दा म्हणजे व्हॉट्सॲप. आता म्हणजे आजकालच्या जगामध्ये अशी एखादी व्यक्ती शोधून सापडेल की जे व्हॉट्सॲप वापरत नाही. तर आज प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲप आहे, म्हणजे ते डिफॉल्ट ॲप्लिकेशन झालेलं आहे. तर व्हॉट्सॲपमध्ये बरेच वेळा तुम्ही एखादं टायपिंग करत असतात, म्हणजे चॅट करत आहात आणि चॅट करता करता व्हॉट्सॲप तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या वर्डचं सजेशन द्यायला लागतं टाईप करतात, जसं ओके असू दे, यस असू दे, नो असू दे. म्हणजे हे व्हॉट्सॲपला कसं कळतं की तुम्हाला पुढचा वर्ड काय म्हणायचं ते तुम्हाला ऑटो सजेशन देतं. तर हा सुद्धा एक प्रकारचा AI आहे. मी असं म्हणणार नाही की हा पूर्ण AI आहे, पण ही एक प्रकारची AIची छोटी फंक्शनॅलिटी आहे. तुम्ही व्हॉट्सॲपमध्ये अजून एक फीचर बघितलं असणार, ज्या फीचरमध्ये तुम्ही रेकॉर्ड करता किंवा तुम्ही तुमचा व्हॉइस म्हणजे व्हॉइस टू टेक्स्ट ट्रान्सलेट करता. कधी कधी तुम्ही मराठीमध्ये बोलता आणि ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट होतं, कधी कधी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता आणि ते मराठीमध्ये ट्रान्सलेट होतं, कधी कधी तुम्ही मराठीमध्ये बोलता आणि ते मराठीमध्ये ट्रान्सलेट होतं. ही जी फंक्शनॅलिटी आहे ना की तो व्हॉइस रेकग्नाइज करायचा आणि त्याला वर्डमध्ये कन्वर्ट करायचं, हे सुद्धा एक प्रकारे AI सारखं काम करणारं फीचर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दुसरी गोष्ट म्हणजे स्पॅम डिटेक्शन. आता आजकालच्या काळामध्ये फ्रॉड एवढे वाढलेले आहेत, बरेचसे मेसेज तुम्हाला ऑन डेली बेसिस येत असतात. तर त्याच्यापैकी कुठला मेसेज हा फ्रॉड आहे किंवा कुठला मेसेज हे स्पॅम आहे हे आयडेंटिफाय कसं करायचं, हे आयडेंटिफाय करण्यासाठी व्हॉट्सॲपकडून असू दे किंवा इतर टेलिकॉम कंपन्यांकडून असू दे AIचा वापर केला जातो. ठीक आहे, त्याच्यासाठी ठराविक पॅटर्न त्यांनी आयडेंटिफाय केलेले असतात की या प्रकारचा किंवा या ॲड्रेसवरून आलेला मेसेज स्पॅम कॅटेगरीमध्ये किंवा फ्रॉड कॅटेगरीमध्ये असू शकतो. आता त्याला त्या कॅटेगरीमध्ये टाकण्यासाठी एक स्पेसिफिक असं एक मॉडेल त्यांनी बनवलेलं असतं आणि त्याचे फीचर्स डिझाईन केलेले असतात किंवा त्याचे कॅरेक्टरिस्टिक बनवलेले असतात की त्याच्यामध्ये या गोष्टी असल्या तर ते फ्रॉड असलं पाहिजे. म्हणजे एक प्रकारे आपण त्या मॉडेलला किंवा त्या प्रोटोटाईपला ट्रेन करतोय की हे जर असं तुला दिसलं तर याला फ्रॉड कॅटेगरीमध्ये टाकायचं. किंवा एखाद्या व्यक्ती जर असं त्या माईकच्या बटनावर क्लिक करून जेव्हा असं काहीतरी बोलेल की हाय हॅलो, तर ते टेक्स्टमध्ये कन्वर्ट करून ऑटोमॅटिकली टाईप होऊन समोरच्या व्यक्तीला मेसेज जायचा. तर हे सुद्धा एक प्रकारे AIचं फीचर आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गुगल मॅप्स हे अतिशय उत्तम उदाहरण आहे AIचं. जर तुम्ही ड्राईव्ह करत आहात आणि जर तुम्ही गुगल मॅप लावून गाडी चालवत असाल
तो गुगल मॅप ऑटोमॅटिकली तुम्हाला तो रस्ता ब्ल्यू लाईनने दाखवायला लागतो. तुम्ही चालता चालता जर सपोज तुम्हाला ट्रॅफिक लागली तर ती ट्रॅफिक कुठपर्यंत आहे हे सुद्धा तुम्हाला रेड लाईनने तो दाखवायला लागतो, किंवा तुम्ही घरातून निघण्या अगोदरच तुम्हाला ते रिअल टाइम फीचर तो दाखवत असतो की या लाईनला ट्रॅफिक आहे आणि तुम्हाला किती वेळ अंदाजे लागू शकतो. आता हे जे मॉडेल आहे किंवा हे कुठला रस्ता किती वेळ कुठल्या रस्त्याने कसं जायला पाहिजे हे सगळं गुगलने ऑलरेडी ती माहिती स्टोअर करून त्यांच्या त्या डेटाबेसला किंवा त्यांच्या त्या लर्निंग मॉडेलला ऑलरेडी प्रोव्हाइड केलेला आहे. तो तिथूनच उचलतो, रिअल टाइमला ते कॅल्क्युलेशन करतो आणि आपल्याला दाखवतो. हे एक प्रकारे एआयचं फीचर झालं. कधी तुमच्यासोबत असं झालंय का की तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुम्हाला पहिला लेफ्ट घ्यायचा होता, त्याच्याऐवजी तुमच्याकडून तो पहिला लेफ्ट चुकतो आणि पहिला लेफ्ट चुकल्यानंतर गुगल मॅप हा ऑटोमॅटिकली एक नवीन रस्ता तयार करतो तिथल्या तिथे रिअल टाइमला आणि तुम्हाला तो रस्ता सजेस्ट करायला लागतो. बघा किती छान फीचर आहे. यालाच म्हणतात एआय. अगदी अशा पद्धतीने की म्हणजे माणसाला सुद्धा विचार करायला वेळ भेटणार नाही, तेवढ्या कमी वेळामध्ये काही सेकंदामध्ये तो फटाफट तो रस्ता कॅल्क्युलेट करून तुम्हाला त्या पद्धतीने डायरेक्शन दाखवून तो रस्ता बनवून देतो. तर हे सुद्धा एक एआयचं फीचर आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॉइस नेव्हिगेशन. आता मला माहित नाही किती लोकांनी हे फीचर वापरलंय, पण जेव्हा तुम्ही गुगल मॅप्स वापरता आणि जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये बऱ्याच वेळा जर मराठी कंटेंट जर बघत असाल किंवा मराठी टायपिंग करत असाल, मेसेजेस मराठीमध्ये करत असाल किंवा यूट्यूबवर मराठी व्हिडिओ बघत असाल, मराठी भाषेचा जास्त वापर करत असाल तर मॅप सुद्धा ऑटोमॅटिकली त्याचे सजेशन्स तुम्हाला मराठीमध्ये द्यायला लागतो. म्हणजे ती बाई बोलते ना की टेक लेफ्ट, टेक राईट, डावीकडे वळा, उजवीकडे वळा, 10 मीटर अंतरावर सिग्नल आहे किंवा स्पेसिफिक गोष्ट अशी आहे, हे तुम्हाला ती ऑटोमॅटिकली मराठीमध्ये सांगायला लागते सेटिंग न करता. तुमच्यासोबत हे झालं असेल तर नक्की कमेंट करून सांगा. मला सांगायचं तात्पर्य ते असं आहे की तुमचा फोन हा तुमच्या डेली हॅबिट्स स्टडी करत असतो आणि त्या हॅबिटवरून तुमचं म्हणजे तुम्ही डेली लाईफमध्ये काय करतात, म्हणजे तुम्ही कुठल्या प्रदेशातले आहात, तुमचं लोकेशन डिटेक्ट करून तुमच्या हॅबिट्स कोणत्या आहेत, तुम्ही कुठल्या प्रकारचं कंटेंट तुम्ही बघताय, तुम्ही कुठल्या ठिकाणी रोज जाताय किंवा तुम्ही काय ऍक्टिव्हिटी तुमच्या फोनवर बोलतायत, फोनवर करतायत, हे सगळं गुगल डिटेक्ट करत असतं आणि एका स्पेसिफिक तो डेटा त्यांच्याकडे तो स्टोअर असून तो कुठेतरी यूज करत असावा किंवा यूज केला जात असावा असं मला तरी वाटतं. हे माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. अर्थात याच्याबद्दल बऱ्याचशा ठिकाणी किंवा बऱ्याचशा कंट्रीजमध्ये गुगल विरुद्ध लॉ सूट किंवा लॉ ऑलरेडी म्हणजे केसेस ऑलरेडी फाईल झालेले आहेत. त्याच्याबद्दल आपण न बोललेलं चांगलं. मला सांगायचं ते हे आहे की एखादं एआय मॉडेल असतं ते एका लहान बाळाप्रमाणे काम करत असतं. म्हणजे आपण जशा एखाद्या लहान बाळाला आपण एखादी नवीन गोष्ट शिकवतो आणि ती गोष्ट तो ऐकतो, मग तो ग्रास्प करतो, मग तो आपल्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातून चुकल्यानंतर मग तो ठरवतो हे चूक आहे की हे बरोबर आहे. त्याचप्रमाणे ट्रायल अँड एरर एआय याप्रमाणे काम करत असतं. आता तुमच्या फोनमध्ये सुद्धा असे बरेचसे फंक्शन असतात जे ऍक्च्युली एआय प्रमाणे काम करत असतात. मी म्हणणार नाही ते पूर्णपणे एआय आहेत, पण ते एआय प्रमाणे काम करत असतात. त्याच्यापैकी पहिलं फीचर म्हणजे पोर्ट्रेट मोड. जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कॅमेरामध्ये पोर्ट्रेट मोड ऍड करता तेव्हा ते ऑटोमॅटिकली ती इमेज किंवा तुमचा चेहरा ते ऑब्जेक्ट डिटेक्ट करतं आणि मागचं जे बॅकग्राऊंड असतं ते ब्लर करतं. तर हे काय एक प्रकारचं म्हणजे ऑटोमॅटिकली फेस डिटेक्ट करणं, मागचं बॅकग्राऊंड ब्लर करणं, हे सुद्धा एक एआयचं फीचर आहे. त्याचप्रमाणे नाईट मोड सुद्धा काम करतं. जेव्हा तुम्ही अंधारामध्ये असतात किंवा रात्री एखादा फोटो क्लिक करता, व्हिडिओ क्लिक करता, नाईट मोड ऑन करता, ऑटोमॅटिकली त्या व्हिडिओमधला इमेजमधला जो नॉईज असतो तो कमी होतो, बऱ्यापैकी कमी होतो. तर हे काय आहे म्हणजे हे ऑटोमॅटिकली किंवा त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या फोनमध्ये असं कंपनीने असे फीचर्स किंवा असं प्रोग्रामिंग त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा त्यांच्या सिस्टममध्ये केलेलं आहे की जेव्हा अशी जर आणि तर म्हणजे जर त्याला जर नॉईज आयडेंटिफाय झाला तर नाईट मोड ऑन केल्यानंतर ऑटोमॅटिकली तो क्लीन होणार. जर पोर्ट्रेट मोड ऑन असेल तर ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंड जे आहे ते ब्लर होणार. अशा पद्धतीने ते काम करत असतं. त्याचप्रमाणे बॅटरी ऑप्टिमायझेशन हे खूप चांगलं फीचर आहे. बॅटरी ऑप्टिमायझेशन म्हणजे बऱ्याच वेळा बऱ्याचशा कंपन्यांच्या मोबाईलमध्ये जर तुमची बॅटरी 20% 30% खाली जायला लागली तर रॅममधले जे ॲप्लिकेशन्स असतात ते ऑटोमॅटिकली किल व्हायला लागतात आणि किल व्हायला लागतात. याच्या मागचं कारण असतं बॅटरी ऑप्टिमायझेशन. म्हणजे
तुमची बॅटरी जास्तीत जास्त कशी युटिलाइज केली जाईल. तर हे जे किल करण्याचं काम असतं हे फोन त्याच्या बॅकग्राऊंडला ऑटोमॅटिकली डिसिजन घेत असतं. जर मला बॅटरी जास्त वेळ टिकून ठेवायची असेल तर मला जास्त ॲप्लिकेशन बॅकएंडला किंवा बॅकग्राऊंडला ओपन करून चालणार नाही. कमीत कमी ॲप्लिकेशन, ज्या ॲप्लिकेशनची खरंच गरज आहे तेवढेच ॲप्लिकेशन ॲक्टिव्ह ठेवणं गरजेचं आहे. तर बॅटरी ऑप्टिमायझेशन सुद्धा एक प्रकारचं AI फंक्शनॅलिटी आहे किंवा AI प्रमाणे काम करणारं फंक्शन आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजकाल सगळेजण OTT ॲप्सवर बरेच कंटेंट बघत असतात. त्याच्यापैकी म्हणजे यूट्यूब, नेटफ्लिक्स, हॉटस्टार किंवा जिओ स्टार, म्हणजे अशा बऱ्याचशे, जिओ हॉटस्टार, अशा बरेचसे OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, ZEE5 वगैरे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जर सपोज एखादा व्हिडिओ बघितला आणि नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही व्हिजिट करता किंवा तो व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर त्या व्हिडिओच्या खाली फीडमध्ये तुम्हाला त्याच पद्धतीचे व्हिडिओ ते ॲप सजेस्ट करायला लागतं. आता तुम्ही जेव्हा तो एखादा पर्टिक्युलर व्हिडिओ बघत असतात किंवा एखादं कंटेंट सर्च करत असतात त्यावेळेस ते OTT ॲप तुमचं बिहेवियर पॅटर्न स्टडी करत असतं की हा जो युजर आहे याला कुठल्या कंटेंटमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. तुम्ही जर एखादा मिस्ट्री किंवा एखादा क्राईम रिलेटेड व्हिडिओ बघितला तर पुढचे व्हिडिओचे रेकमेंडेशन तुम्हाला सुद्धा तसेच असणार. जर तुम्ही एखादी डॉक्युमेंटरी बघितली आणि ती डॉक्युमेंटरी सुद्धा सोशल लाईफवर बघितली तर तुम्हाला सुद्धा पुढचं रेकमेंडेशन सुद्धा तसंच असणार आहे. लक्षात ठेवा, हे OTT ॲप्स असू दे, तुमच्या फोनमध्ये वापरणारी तुमची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टम असू दे किंवा तुम्ही वापरणारे एखादं तुमच्या मोबाईलमधलं ॲप्स असू दे, तुमचा डेटा हा सगळ्यांकडून स्टडी केला जातो आणि त्या डेटाच्या बेसवर तुम्ही कुठल्या प्रकारचे व्यक्ती आहात, तुमचे बिहेवियरल पॅटर्न्स काय आहेत, तुम्ही सकाळी किती वाजता उठतात, तुम्ही रात्री किती वाजता झोपतात, तुम्ही फोनवर किती वेळ ॲक्टिव्हेट असतात, तुम्ही दिवसभरात कुठे कुठे जातात, सगळ्या गोष्टी ते स्टडी करतात आणि त्या पद्धतीने फोन एक प्रकारे तुमचा फोन तुम्हाला स्टडी करत असतो आणि त्याच्यावरून ते डिसिजन घेत असतो. त्याच्यावरून तुम्हाला तो ऑटो सजेशन असू दे, ऑटो रिप्लाय असू दे किंवा बरेचसे ॲप तुम्हाला ते सजेस्ट करत असतात. कधी कधी तुम्ही ऑब्झर्व केलं का की काही ॲप्सची नोटिफिकेशन असे असतात की तुम्हाला ते बघून वाटतं अरे, म्हणजे तुमच्या मनामध्ये तो विचार चालू असून त्याच वेळेला त्या ॲपचं नोटिफिकेशन येतं बरोबर तेच. तर असं का होतं? कारण त्या ॲपने किंवा तुमच्या त्या मोबाईलमधल्या डेटाने ते स्टडी केलेलं असतं आणि तुमचं एक लर्निंग, एक बिहेवियरल पॅटर्न त्याने एक डिझाईन केलेला असतो. अर्थात सेम फीचरचा वापर फ्लिपकार्ट, ॲमेझॉन सारख्या कंपन्या सुद्धा करतात. तुम्ही एखादी गोष्ट परचेस केल्यानंतर त्याच पद्धतीचे ॲड्स तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या वेब ब्राउझरमध्ये तुम्हाला अचानकपणे दिसायला लागतात. तर अशा पद्धतीने AI आपल्या प्रत्येक ठिकाणी घुसलेला आहे. माझ्या दृष्टीने डेली लाईफमध्ये एक नॉर्मल युजर कुठे कुठे AIचा वापर करू शकतो किंवा कुठे कुठे आपल्याकडून AIचा वापर करून घेतला जातो या कंपन्यांकडून, ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. तुमच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं, कुठे कुठे AIचा वापर केला जातो आणि कुठे कुठे आणखी आपण AIचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतो? नक्की खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. स्टे ट्यून.